मराठी और हिंदी भाषा विवाद को लेकर महाराष्ट्र सहित मुंबई में सियासत गरमा गई है। वहीं मराठी भाषा अनिवार्यता के फैसले ने अब जमीन पर असर दिखाना शुरू कर दिया है। 1 मई से लागू होने जा रहे इस नियम से पहले ही हजारों रिक्शा और टैक्सी चालक शहर छोड़ने लगे हैं। उत्तर प्रदेश और बिहार से आए ये चालक अपने परिवार और सामान के साथ वापस लौट रहे हैं। डर है कि अगर मराठी नहीं आई तो परमिट रद्द हो सकता है, रोजी रोटी छिन सकती है। मुंबई आगरा हाईवे पर रिक्शाओं की लंबी कतारें इस डर की गवाही दे रही हैं। इधर इस फैसले को लेकर सियासत भी गर्मा गई है। घाटकोपर में मनसे ने रिक्शा चालकों के बीच जाकर मराठी भाषा के समर्थन में अभियान तेज कर दिया है। मनसे नेताओं ने चालकों से अपील की है कि मराठी के सम्मान के लिए आंदोलन का साथ दें। वहीं कई चालक संघ इस फैसले के खिलाफ हड़ताल की चेतावनी दे चुके हैं। अब बड़ा सवाल, क्या सरकार कोई राहत देगी या फिर मुंबई की सड़कों से यूं ही गायब होते रहेंगे हजारों रिक्शा चालक? तुम्हाला काही समस्या आहे का? मला काही समस्या नाही आहे. मी युपीचा आहे, आजमगड डिस्ट्रिक्ट. पण माझ्या म्हणणं असं आहे की सगळ्यांना बोलायला पाहिजे. आम्ही इथे राहतो, खातो, कमवतो, पण बोलायला काय हरकत आहे? बोलायलाच पाहिजे. आता हे पण एक गोष्ट आणखी आहे. आता हे बघा, इथं आम्हाला पॅसेंजर भेटतो, मराठी पॅसेंजर भेटतो, तो पण हिंदीमध्ये बोलतो. म्हणून आमच्या हिंदी भाषे सगळ्यांना येतात. मराठी माणसा जर आपल्याला बोलला ते बाबा मला भटवाडीला जायचं, तुम्ही जाणार का? पण तो बोलत नाही, म्हणून ह्या लोकांना कमी येते. आता मी 4 वर्ष 3 वर्ष पुण्याला होतो, पण मला भरपूर मराठी येते. आता मी इथंच आहे. नाव काय पूर्ण? कमी आलं, कमी पडलं, फरक पडला ना. नाव काय? मोतीलाल विश्वकर्मा. तुम्ही किती वर्षापासून मुंबईमध्ये आहे? आम्हाला इकडे 29 वर्ष झाली. तुम्ही मराठी चांगलं बोलता? बोलतो पण थोडा थोडा. आता मराठी शिकणार की नाही? शिकणार. तुमचं नाव काय? माझं नाव रत्नेश्वरी माडी पांडे आहे. कुठल्या गावचे तुम्ही? आम्ही प्रयागराज, उत्तर प्रदेश. नमस्कार, मी मनसे शाखाध्यक्ष अविनाश रघुनाथ कदम. आज मी माझा प्रभाग क्रमांक 133 ऑक्टोबर पूर्व या ठिकाणी आमच्या सर्व रिक्षा चालक मालक जेवढे आमचे रहिवासी आहेत आमच्या इकडे, आणि काही जण बाहेरून देखील या ठिकाणी रिक्षा चालक येतात. तर आज मी या रिक्षा स्टँडवर आल्याच्या नंतर ज्या महाराष्ट्र द्वेष्ट्यांनी या 4 तारखेला संप पुकारला आहे, ह्या महाराष्ट्र द्वेष्ट्यांना मी एवढंच सांगतो, ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो की आमच्या इथे देखील आमचे उत्तर भारतीय लोक आहेत की त्यांनी स्वतः सांगितलं आहे की 4 तारखेच्या संपाला आमचा पाठिंबा नाही. महाराष्ट्राने आम्हाला खूप काही दिलं, आमचं घर झालं, आमची मुलं इथे शिकली, आमचं सगळं कुटुंब इथे राहतं. महाराष्ट्राला जर एवढं भरभरून आम्हाला जर दिलं आहे, तर आम्ही ह्या संपामध्ये सहभागी होणं म्हणजे महाराष्ट्र राज्याच्या आणि मराठी भाषेच्या विरोधात उभं राहणं आहे. आणि जसं आपण आपल्या आईला जसं आई म्हणून हाक मारतो, तसं महाराष्ट्राला ते आई म्हणूनच स्वीकारतात. आम्ही आल्यानंतर मी खरं तर या ठिकाणी जेवढे आमचे रिक्षा चालक यांना स्टिकर लावण्यासाठी आलो होतो, परंतु एवढा प्रचंड प्रतिसाद या ठिकाणी मिळतो आहे की प्रत्येक आमचा रिक्षा चालक या ठिकाणी रिक्षा थांबवून आमच्याकडून स्टिकर घेतो आहे आणि हा स्टिकर लावतो आहे. ह्या स्टिकरवर लिहिलं आहे, मी मराठी बोलतो, मला मराठी समजते, या माझ्या रिक्षात बसा. आता तुम्ही माझ्यासोबत बघताय की बघा, या ठिकाणी हे स्वतः तुम्ही त्यांच्या तोंडूनच ऐका. महाराष्ट्र कानून मेरे को महाराष्ट्र का जो कानून है हमें पालन करता हूँ. महाराष्ट्र सरकार का जो भी कानून है हम उसका पालन करेंगे और महाराष्ट्री भाषा का हम सम्मान करते हैं. आम्ही महाराष्ट्री भाषाचा सम्मान करतो. महाराष्ट्राचे सगळे कानून मला स्वीकार आहे. मी मराठी बोलण्या प्रयत्न करणार. काही चुकी झाली त्याच्याबद्दल आमच्यावर काही कारवाई न करता सहयोग करायला पाहिजे. आणि RTOला मी गेलो, त्यांनी काय विचारलं आम्हाला, तर साहेबांनी बोललं तुम्हाला बरोबर येत नाही तर तुम्हाला हे रद्द करतो. त्याच्यासाठी आम्ही साहेबांना विनंती करतो, तुम्ही आम्हाला सहकार्य करावा.
हो, मला पण सगळे मंजूर आहे. काय आहे कसं आहे, मी पण मराठीत सांगतो, मराठी समजतो, मराठीमध्ये काय प्रॉब्लेम नाही. बोलायला समजायला सांगायला काहीच प्रॉब्लेम नाही. धन्यवाद सर. तुमको भी बोलना चाहिए. मैं खुद इसके पक्ष में हूँ. मी मराठी बोलतो. मला मराठी समाजते या माने असतं.